नमस्कार भक्तांनो, आपणा सर्वांचे आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे. आज आपण भक्ती म्हणजे नेमकं काय याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. स्वामी भक्तांनो, तुम्ही रोज पूजा करता, नामस्मरण करता, आरती करता, पण एक प्रश्न स्वतःला कधी विचारला का हो, की स्वामींना नेमकं काय हवं आहे किंवा कोणती गोष्ट प्रिय आहे? स्वामींना मोठी पूजा हवी, निर्मळ भक्ती हवी, की आणखीन वेगळं काही हवं, असा कधी प्रश्न विचारलाय? जर आज स्वामी समर्थ तुमच्या समोर उभे राहिले तर ते तुमच्या हातातील फुलांकडे पाहतील की तुमच्या मनातील भावाकडे पाहतील? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? मला मात्र हा प्रश्न रोजच पडतो. स्वामी भक्तो, आजच्या काळामध्ये प्रत्येकाला देव हवा आहे, पण देवापेक्षा जास्त त्याचा आशीर्वाद हवा आहे. आशीर्वाद आपल्याला लाभावा असं प्रत्येकाला वाटतं. आपल्याला सुख हवे आहे, यश हवे आहे, पैसा, अडका, दाग दागिने, जमीन, बंगला, गाडी असं सगळं आपल्याला हवं आहे. पण आपण कधी देवाला विचारतो का हो, किंवा स्वामींना विचारतो का हो, की स्वामी तुम्हाला माझ्याकडून काय हवं आहे? याच प्रश्नामध्ये खरी भक्ती दडलेली आहे. भक्ती म्हणजे मग फक्त मागणे नाही, तर भक्ती म्हणजे समर्पण आहे. अनेकांना वाटतं की भक्ती म्हणजे नुसती पूजा अर्चा करणे आणि देवाकडे सतत काही ना काही मागणं मागत राहणे. पण भक्ती तेव्हा सुरू होते जेव्हा माणूस म्हणतो, स्वामी मला माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुमच्या इच्छेप्रमाणे जगण्याची शक्ती द्या, जगण्याची मला ऊर्जा द्या, असं म्हणत राहतो किंवा असं मागणं मागतो. ही जी प्रार्थना आहे की नाही, ती स्वार्थापासून समर्पणाकडे नेते. तर प्रत्येक गोष्टीत आपल्याला स्वार्थ दिसतो आपला. पण हे जे मागणं आहे की स्वामी मला माझ्या इच्छेप्रमाणे मला जगू देऊ नका, तर तुमच्या इच्छेप्रमाणे मला जगण्याची शक्ती द्या, ही समर्पणाची भावना आहे. आणि हीच भावना स्वामींना आवडते. म्हणजे यातच आपल्याला स्वामींची भक्ती दिसते. स्वामींना श्रीमंती नको आहे, पैसा अडका नको आहे. तुम्ही किती श्रीमंत आहात याचंसुद्धा स्वामींना काही देणं घेणं नाही. पण तुमची मनाची श्रीमंती किती आहे, तुम्ही मनाने किती श्रीमंत आहात, म्हणजेच तुमच्या मनाची श्रीमंती स्वामींना प्रिय आहे. स्वामींना तुमचा सोन्याचा मुकुट नको आहे, महागडी फुलं, प्रसाद या कुठल्याच गोष्टी स्वामी मागत नाहीत. महागडा नैवेद्य, सजावट हे नगण्य आहे, हे नकोच स्वामींना. स्वामींना काय आहे की जे भुकेलेले आहेत त्यांना एक घास द्या, तो आपोआपच स्वामींपर्यंत जाऊन पोचतो. पशुपक्षी आहेत, प्राणी आहेत, मुके प्राणी आहेत, त्यांना खाऊ घाला, आपोआपच ते स्वामींपर्यंत पोचतो. म्हणजेच निर्मळ मनाने घेतलेली एक तुमचा निर्णय किंवा निर्मळ मनाने केलेली तुमची एक कृती ही स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण होते. ती स्वामींना अतिशय प्रिय आहे. म्हणजे अशा प्रकारे स्वामींना
तुमची भक्ती यातूनच दिसते. भक्ताची खरी ओळख ही संकटात होते. आता संकटामध्ये बघा 2 प्रकारचे लोक असतात किंवा आपल्याला 2 प्रकारचे लोक समाजामध्ये दिसतात. पहिल्या प्रकारचे लोक असतात ते काय म्हणतात संकट आलं की, देवा तू माझ्यासोबत असं का केलंस रे? म्हणजे ह्याचं काही देवाने ऐकलंच नाही, ह्याच्यावरच प्रसंग आला असं त्याला वाटतं. पण दुसऱ्या प्रकारचे काय म्हणतात, स्वामी मला जे हे तुम्ही संकट आणलेत किंवा समस्या आणलेत ती सहन करण्याची किंवा त्याला सामोरे जाण्याची मला शक्ती द्या, माझ्या पाठीशी उभे राहा, मला बळकट करा, माझं मन स्थिर ठेवा आणि त्या संकटाला सामोरं जाण्याची शक्ती मला द्या. हे आहेत दुसऱ्या प्रकारचे लोक. आता दुसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला काय दिसतो? भक्ती दिसते, श्रद्धा दिसते, नम्रता दिसते. पण पहिल्या प्रकारामध्ये अहंकार. मग स्वामी तुम्हाला कसे काय ओळखतील हो? तुमच्यासाठी कसे धावून येतील? म्हणजे भक्ती म्हणजे नुसतं मागणं नाही, भक्ती म्हणजे सेवा आहे. ती कुठल्याही प्रकारची करा तुम्ही, मुक्या प्राण्यांची करा, वृद्धांची करा, आईवडिलांची करा, गरजवंतांची करा, दुःखी दलितांची करा, एखाद्या दुःखी माणसाला धीर द्या. ती झाली स्वामींची सेवा. फक्त मंदिरात जाऊन नैवेद्य दाखवणे, मंदिरात जाऊन देणग्या देणे, अवाढव्य खर्च करून पूजाअर्चा करणे, अशा प्रकारच्या तुमच्या दिखाव्याच्या भक्तीला किंवा सेवेला काहीच किंमत नाही. काही लोक बघा, आपले नातेवाईक, आपले आईवडील किंवा आपल्या घरातले खुद्द सगळे लोक हे दुःखी असतात. त्यांना पैशांची गरज असते, त्यांना अन्नाची गरज असते, त्यांना कपड्यालत्त्याची गरज असते. पण त्याच कुटुंबातला एखादा माणूस श्रीमंत असतो, पण त्यांच्याकडे ढुंकूनसुद्धा तो पाहत नाही. त्याचा जो पैसा आहे तो आपल्या आप्तेष्टांसाठी काहीच उपयोगाचा नसतो. पण तो मात्र देवदेवळांमध्ये जाऊन मोठमोठे अभिषेक करत असतो, मोठमोठ्या लोकांना तिथे बोलवून भजन कीर्तन करवून घेतो, अभिषेक करवून घेतो, महानैवेद्य देतो. काय आहे अर्थ याला? त्याच्या घरातली लोक उपाशी आणि तो मात्र तुपाशी जेवत असेल किंवा जेवतो, तरी त्याच्या ह्या भक्तीला काय अर्थ आहे? त्याच्या या श्रीमंतीला काय अर्थ आहे? त्याच्या श्रीमंतीचा मी म्हणते शून्य उपयोग आहे. आणि स्वामी त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नसतील असं मला तरी वाटतं. म्हणजे अशी जी भक्ती आहे ती कुठल्याच कामाची योग्य नाही. सेवा तुमची दिसली पाहिजे, तुमची नम्रता दिसली पाहिजे, तुमचा आचार विचार कर्म हे महत्त्वाचं आहे. तुम्ही किती खर्च करता याला महत्त्व नाही. भक्त हो, श्री स्वामी समर्थ हे आपले जे दैवत आहे त्या दैवताच्या भक्तीला जर आपल्याला पात्र ठरायचे असेल तर खऱ्या अर्थाने आपण भक्त म्हणजे सेवेकरी व्हायचं आहे. सेवा करा आणि या सेवेतूनच आपल्याला मेवा खायचा आहे. आणि हा मेवा जर आपल्याला हवा असेल तर आपण कायम श्री स्वामी समर्थ हे नाम ओठाने घेऊन आपल्या हाताने चांगली सेवा, चांगले कर्म करायचं आहे आणि चांगले आचरण आपल्या जीवनामध्ये आणायचं आहे. हीच आपली आहे स्वामी सेवा. जी सेवा करायची आहे ती हृदयातून करा. जे नामस्मरण करायचे आहे ते हृदयातून करा. कारण जिथे भाव असतो तिथेच देव असतो, तिथेच कृपा असते. आणि म्हणून आपण ही श्रद्धा ठेवलीत तर नक्कीच आपले जे जीवन आहे ते स्वामी कृपेला पात्र ठरेल. भक्तांनो, एक दिवस जे काही आपल्याकडे आहे, पैसा, अडका, गाडी, बंगला, हे सगळं इथेच राहणार आहे. मान सन्मान इथेच राहणार आहे. शरीरही इथेच राहील.
सोबत जाईल ती काय? फक्त आपली भक्ती, सेवा आणि आपलं कर्म. आणि म्हणून आपण चांगलं कर्म करायचं आहे. लोकांच्या लक्षात राहील, लोकांना आपली आठवण येईल असं कर्म करायचं आहे. आणि म्हणून आजपासून एक संकल्प करा की स्वामींकडे फक्त मागायचे नाही, तर स्वतःला त्यांच्या चरणी अर्पण करायचं आहे. स्वामींना जे हवं आहे ते आपण द्यायचं आहे. तरच आपण स्वामींच्या कृपेला पात्र ठरू. आणि जर ही भावना तुमच्या मनाला स्पर्श करून गेली, तर आजपासून तुम्ही खरोखरच स्वामी भक्त म्हणायला पात्र आहात, असं म्हणायला काही हरकत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.